मी ना मी ना आता माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगते. मी शिकले, नॉलेज घेतलं त्यावेळेला, हां, सगळं काही केलं. एक्झाम्स दिल्या, डिग्रीज घेतल्या, एक्झाम्स दिल्या, क्वालिफाय केल्या. पण मात्र अडचण ना, ह्या सर्टिफिकेट्स नॉलेज नव्हतंच. अडचण माहिती कुठे पडली? अडचण मेन म्हणजे माझा प्रॅक्टिस गॅप, जो मी भरूनच नाही काढला. थेरी देणं, पेपर देणं, थेरी देणं, एक्झाम क्वालिफाय करणं सगळं एका बाजूला. पण हो, जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टीला रिअल लाईफ प्रॅक्टिकली त्याला इम्प्लिमेंट करतो ना, ते खूप वेगळं असतं. तेव्हा असं वाटतं की हो बाबा, शिकलोय, डिग्र्या घेतल्या आहेत, आता एवढं काही झालंय, आता तर नोकरी मिळूनच जाईल. नाही, इट टेक्स लॉट ऑफ स्ट्रगल. एवढं इझी नसतं जायचं आणि जे विचारल ते सांगायचं. एवढा कॉन्फिडन्स घरामध्ये राहून बिल्डअप होत नाही. त्यासाठी खरंच बाहेर पडावं लागतं. जेव्हा आपण बाहेर पडतो, स्वतःला ओळखतो, लोकांशी बोलतो, ते आपल्याला कसे बोलतायत, कसे वावरताय, आपण कसे रिॲक्ट करतोय, त्यावर आपला कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. आणि आय थिंक कॉन्फिडन्स आहे ना, हा एकदाच नाही, याला रिपीटेड प्रॅक्टिस पाहिजे असते. तुम्ही रोज एकच गोष्ट सतत करत राहा, तिची तुम्हाला सवय पडते. घरात आपण काम करतोय, सकाळी तेच उठणं आहे, रिपिटेटिव्हली आपण ब्रेकफास्ट बनवतो, डिनर बनवतो, सगळ्यांचं बघतो, तेच करून ना त्याचा एक पॅटर्न बनून जातो आणि आपल्याला त्या पॅटर्नमध्ये जगायची ना सवय पडते. आणि हो, त्या पॅटर्नमधून जेव्हा आपण दुसरीकडे निघतो ना, बाहेर पडतो, ते एकदम नवीन वाटायला लागतं. असं वाटतं कुठेतरी बाहेर पडलो, अचानकच आपल्यावर लाईट पडलाय. आणि ती गोष्ट ना एक मनामध्ये दडपण आणते की हो, अरे बापरे, मी तर माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघाली. पण आपण हा कम्फर्ट झोन आपल्या स्वतःला दिलाय. जेव्हा आपण कॉलेजला होतो, जेव्हा आपण शिकत होतो, तेव्हा आपण कम्फर्ट झोनमध्ये नव्हतो का? ॲक्च्युली तोच आपला कम्फर्ट झोन होता. आपण त्याच्यातून बाहेर पडलो आणि इकडे घुसलो, घरामध्ये घुसलो, घरातच राहिलो, घरातलं केलं, सगळ्यांसाठी केलं, याचं केलं, त्याचं केलं. कोणी नाव नाही घेत. सो ॲट लास्ट आय जस्ट वॉन्ट टू से, स्वतः 2 मिनटं बाबू, 2 मिनटं. ॲट लास्ट आय जस्ट वॉन्ट टू से की ना, तुम्ही जर शिक्षण केलंय ना खरंच, चांगले, तुम्हाला जर आवड असेल बाहेर निघायची, तुम्ही जर जेन्युइनली शिक्षण केलंय ना आणि तुमच्याकडे नॉलेज आहे ना, तर प्लीज त्याचं इम्प्लिमेंट करा. स्वतःवर गंज लावून घेऊ नका. कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणेल, आपल्याबद्दल 4 लोक चांगल्या गोष्टी बोलतील, सोशली आपण चांगले राहू, आपलं नाव निघेल म्हणून स्वतःला गंज लावून घेऊ नका. बाहेर पडा आणि स्वतःला ओळखा, स्वतःची ओळख निर्माण करायला शिका. आपण शिकून सवरून आपल्या आई वडिलांचा एवढा पैसा घालून आपण घरामध्ये काम करण्यासाठी बनलो नाही. सो ॲट लास्ट मी एवढंच म्हणेल की हो, बाहेर निघा, कॉन्फिडन्स डेव्हलप करा. भीती वाटत असेल, भीतीला म्हणा हो, डर के आगे जीती है. रिपिटेटिव्हली प्रॅक्टिसने होतं. कुठलीच गोष्ट अशी एका रात्रीत आपल्याला भेटत नाही. आपल्याला त्याच्यासाठी प्रॅक्टिस करावं लागते, रिपिटेशन्स द्यावं लागतं, तेवढी मेहनत घ्यावी लागते. सो येस, इफ यू आर नॉलेजेबल, प्लीज इम्प्लिमेंट इट. थँक्यू. आणि हो, तुम्हाला जर माझं बोलणं, माझा हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा की जे नेक्स्ट टाईम मी जो व्हिडिओ बनेल ना, तो सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचेल. आणि हो, तुम्हाला जर अशाच विषयांबद्दल काही व्हिडिओज पाहिजे असतील ना, तर मला कॉमेंट करून सांगा. थँक्यू.